येशू हा ख्रिस्त असल्याची पेत्राने दिलेली कबुली. यावरून त्याच्या शिष्यांपैकी पुष्कळ जण परत गेले आणि ते पुन्हा कधी त्याच्या बरोबर चालले नाहीत. कोणते लोक? जे वचनाप्रमाणे आचरण न करणारे, किंवा ज्यांना वचन कठीण जाणारे, किंवा ज्यांना वचनामुळे त्रास होणार, किंवा जे वचनाचे भागीदारी नाहीत, किंवा ज्यांना सरळ सरळ वचन कठीण जातं. सरळ स्पष्ट शब्दात पवित्र शास्त्राच्याच भाषेमध्ये ज्यांना वचन ऐकायला कठीण जातं, ज्यांना वचन सांगायला कठीण जातं, आणि ज्यांना वचन पालन करायला कठीण जातं, असे पुष्कळ जण बिलीवर्स नाहीत बर का. असे पुष्कळ शिष्यांपैकी पुष्कळ जण परत गेले. ते पुन्हा कधी त्याच्या बरोबर चालले नाहीत. आज देखील ही रियालिटी आहे, ही सत्यता आहे, ही योजना आहे. अनेक शिष्य आहेत, परंतु ते अनेक परमेश्वराच्या पासून पुष्कळ असे दूर गेलेले आहेत, लांब गेलेले आहेत, सत्यापासून बहकलेले आहेत, अज्ञानाकडे गेलेले आहेत, जगाच्या राहटीकडे गेलेले आहेत, फसवेगिरीकडे चाललेले आहेत. देवाचा पुत्र प्रभू येशू ख्रिस्ताचे जे वचन आहेत, ज्याला आत्मा व जीवन म्हटले गेलेलं आहे, त्या आत्मा व जीवन ज्यांच्याकडे नाही, मात्र ते शिष्य आहेत. त्यांच्याकडे आत्मा आणि जीवन आणि देवाचं वचन नाही, परंतु ते शिष्य आहेत, परंतु ते याजक आहेत, परंतु ते ऍज अ प्रोफेट आहेत, ते भविष्यवक्ते आहेत, प्रेस्तुबर आहेत, मोठमोठ्या पोस्टवर आहेत. ही एक खेदाची शोकांतिका आहे. परमेश्वराचा पुत्र प्रभू येशू ख्रिस्ताच्या जवळ ते लोक आले, त्यांनी शिष्यत्व स्वीकारलं, विश्वास स्वीकारला, परंतु ज्यावेळेस स्वर्गीय राज्यातल्या वचनाचं चिंतन मनन अध्ययनाच्या द्वारे आणि शिक्षणाद्वारे परमेश्वराने सांगितलं का माझं वचन जे आहे ते आत्मा व जीवन आहे, आणि ह्या गोष्टी स्वीकारत असताना तुम्हाला आणि मला आत्म्याच्या प्रेरणेनेच जीवन जगावं लागेल. ज्यांना ज्यांना आत्म्याच्या प्रेरणेने जीवन जगता येतं तेच खरे शिष्य आहेत, किंबहुना तेच बोटावर मोजणारे लोक आज प्रभू जवळ आहेत, चरणाजवळ आहेत, प्रभूच्या बरोबर चालले. हे चाललेच नाही. आजही बरेचसे याजक वर्ग, आजही बरेचसे शिष्य वर्ग प्रभू बरोबर चालत नाहीत, तर ते जगामध्ये चालतात. ही गोष्ट, ही पूर्वसंकेत, ही परमेश्वराची योजना आज तुमच्या आणि माझ्यापर्यंत योहान सुसमाचार अध्याय क्रमांक 6 आणि वचन क्रमांक 66 नुसार तुम्हाला आणि मला आज माहिती पडलेली आहे. यापूर्वी अनेक वेळेस योहान सुसमाचार अनेक प्रिय लोकांनी वाचला असेल, शिष्यांनी वाचला असेल, याजक वर्गाने वाचला असेल, परंतु यावर चिंतन मनन अध्ययन केलेलं नसावं. कारण शिष्यांपैकी पुष्कळ जण परत गेले आणि ते पुन्हा कधी त्याच्या बरोबर चालले नाहीत. आजही युगाची समाप्ती होत आलेली आहे. आजही आम्ही शेवटच्या टप्प्यामध्ये आहोत. आजही आम्हाला संधी असताना देखील आजही आम्ही प्रभू बरोबर चालत नाही. ही एक शोकांतिका आहे. प्रभू बरोबर चालणं म्हणजे त्याच्या वचनावर जीवन जगणं. प्रभू बरोबर चालणं म्हणजे त्याने दिलेल्या धावून, त्याने दिलेल्या आखणून, त्याने दिलेल्या जी रेषा असेल किंवा जो काही एखादा ठिकाण असेल त्या ठिकाणावर आजही आम्ही धावत नाही. त्याने दिलेली गाईडलाईन्स आम्ही पाळत नाही. कोविडमध्ये अनेक लोकांनी शासनाच्या गाईडलाईन्स पाळल्या, ते जीवन जगले. अनेकांनी त्या तोडल्या आणि त्याच्यापैकी अनेक जण गेले. आज परमेश्वराने तुम्हाला आणि मला एक गाईडलाईन दिलेली आहे, विशेष करून शिष्यांना. त्याची योजना आहे की माझ्या शिष्यांच्या जवळ किंवा माझे शिष्य माझ्या बरोबर असावेत. माझ्यावर विश्वास ठेवणारे याजक वर्ग किंवा बिलीवर्स, भाऊ बहिणी, आई वडील हे आत्म्याने गुणसंपन्न असावे. परमेश्वराची योजना आहे, परमेश्वराचे पूर्वसंकेत आहेत, परमेश्वराची इच्छा आहे की माझ्यावर विश्वास ठेवणारा सेवक अथवा बिलीवर्स
अथवा शिष्य अथवा सेवक त्याच्या जीवनामध्ये आत्म्याचा प्रेरणा असावी आणि त्याने जैविक जीवन जगत असताना सार्वकालिक वतन, सार्वकालिक जीवन, अनंत काळचं जीवन त्याने शोधण्याचा प्रयत्न केला पाहिजे आणि मार्ग सत्य जीवन म्हटलेल्या रस्त्यावर चालत असताना आत्म्याच्या प्रेरणेने जे देवाच्या वचनाप्रमाणे जीवन जगत असताना आत्मा, जीव आणि शरीर स्वतःचा सुखरूप सुरक्षित राखणं हे खूप महत्वाचं आणि गरजेचं आहे. आणि म्हणून आज एक शोकांतिका आहे की बरेच शिष्य त्या काळी प्रभू येशू जवळून गेले. मी सॅल्यूट करतो त्या शिष्यांना. प्रेज द लॉर्ड. शिष्य प्रभू बरोबर चालले नाही. प्रेज द लॉर्ड. तुम्ही म्हणाल अहो पालिक साहेब ते प्रभूला सोडून गेले, त्यांनी धिक्कारलं, ते प्रभू बरोबर चालले नाही, तुम्ही प्रेज द लॉर्ड का करता? येस, प्रेज द लॉर्ड. कारण तुम्हाला हेच समजलं नाही ते का गेले. कारण त्यांच्यात थोडी लाज शरम हया होती. त्यांच्या थोडी नाही जाण्याची तर मनाची वाटली त्यांना की देवाचा पुत्र प्रभू येशू ख्रिस्ताबरोबर जीवन जगायचंय, त्याच्याबरोबर चालायचं. तर जगातले कुकर्म आमच्याकडे नको आहेत आणि ज्या ती जगातले कुकर्म आमच्याकडे आहेत, ज्या ती जगातल्या सर्व हौशीमौशी आमच्याकडे आहेत, ज्या ती सगळ्यातला जगातला मोह बाजार आमच्यामध्ये आहे आणि हेच जीवन जगण्याची आमची इच्छा आहे, तर त्या देवाचा पुत्र प्रभू येशू ख्रिस्ताबरोबर चालू तरी कसा? कसं शिष्यत्वाचं काम करू? कसा बिलिव्हर्स राहू? कसा याजक बनू? मला नाही बनायचं याजक, मला नाही बनायचं शिष्य, मला नाही बनायचं पेस्तुबर, मला नाही बनायचं सेवक, कारण मी प्रभू येशूने दिलेल्या जीवनावर मी चालत नाही. ते हुशार येतं. तुम्ही वचनाचा गैरअर्थ करू नका. म्हणून म्हटलं सॅल्यूट त्या शिष्यांना. कमीत कमी त्यांना स्वतःची लाज वाटली नाही जाण्याची तर मनाची, आणि ते म्हटले की बाबा पवित्र देवाबरोबर जीवन जगण्यासाठी आमच्याकडे जी पवित्रता नाहीये आणि आम्हाला ती टिकवायची पण नाही आणि आम्हाला करायची नाही, कारण आम्हाला आयुष आराम करायचा आहे, तर मग देवाच्या पुत्राबरोबर राहणं शक्य नाही. म्हणून ते गपचिप 9-2-11 झाली. पण आमचे आजचे असे भामटे येत देवाच्या नावाचं लेबल लावतात, वरून प्लस शिष्यत्व गाजवतात, वरून प्लस प्रॉफिसाई करतात, वरून प्रॉफिट आणि काय काय पदे घेतात आणि प्रभूबरोबर चालत नाही. त्याच्यापेक्षा हे प्रभूला सोडून गेलेले शिष्य तुमच्यापेक्षा कितीतरी चांगले. कदाचित न्यायाचा दिवस जर झाला ना तर ते ना त्यांना दंड कमी होईल तुमच्यापेक्षा, कारण त्यांना हे समजलं होतं की देवाबरोबर चालणं, आत्म्याच्या प्रेरणेने चालणं, वचनाप्रमाणे चालणं कठीण आहे. आणि म्हणून ते म्हटले की बाबा आपल्याला चालताच येणार नाही, त्याच्यापेक्षा प्रभू येशू पासून दूर जा. येवही नरकात आणि तेवही नरकात. पण तुम्ही असे आहेत का तुमची कुठेच गणती करता येत नाही. ना तुम्हाला जनावर मानता येतं आणि ना तुम्हाला मनुष्य मानता. तुम्हाला काय म्हणायची संज्ञाच शिल्लक राहिली नाही. इतक्या लाजा सोडून आज प्रभूमध्ये वाढण्याचा प्रयत्न करतायत. पण मला तुम्हाला खात्रीपूर्वक सांगायचे, हे लोक तरी प्रभूला लवकरच सोडून गायब झाले, प्रभूबरोबर चालले नाहीत. परंतु तुम्ही जाणून बुजून प्रभू बरोबर चालतात, परंतु कृती मात्र सगळी जगाची आहे. हे लोक बिंदच सोडून दिली, गेले ते. म्हणून येशू 12 शिष्यांना म्हणाला, जे 12च राहिले बाकीचे गेले, कारण त्याला अनंत जीवन नको होतं, त्यांना सार्वकालिक वतन नको होतं, त्यांना स्वर्गाचं राज्य नको होतं, त्यांना स्वर्गीय परमेश्वराच्या सानिध्यात राहणं नको होतं. ते जे आले होते प्रभू येशू ख्रिस्ताकडे, त्याचं एक मेन रिझन होतं. तो एक राजा बनून जन्माला आला आणि तो राजशाही थाटात जगेल आणि त्याच्याबरोबर जर आम्ही राहिलो तर आम्हाला काहीतरी पोस्ट मिळेल आणि आमची गरिबी दूर होईल, आम्हाला काहीतरी स्टेटस मिळेल, आम्हाला नावारूपाला येऊ. पण तू ज्या वेळेस जगातल्या राज्याविषयी देवाचा पुत्र प्रभू येशू ख्रिस्त काही बोललाच नव्हता. सारखं सारखं स्वर्गीय राज्याविषयी बोलत होता, सारखं सारखं आत्म्याविषयी बोलत होता, सारखं सारखं जीवनाविषयी बोलत होता, सारखं पश्चातापाविषयी सांगत होता, सारखं पित्याच्या राज्याविषयी सांगत होता. मग यांच्या लक्षात आलं रे बाबा, याचं काही राज्य इथलं नाही दिसत, याचं राज्य स्वर्गीय, आणि स्वर्गीय राज्याचं आम्हाला काय करायचंय? आम्ही जे तुमच्या मागे आलो तर आजही हे लाळ घोटे जे प्रभूच्या मागे येतात किंवा शिष्यत्वाचं स्वीकारले किंवा जे याजक बनलेत ना, त्यांचं हेच कारण आहे. भिकारी बनून येतात, असे खायावारी येतात आणि तसेच राजे बनून जातात. इथं तुम्ही राजे बना,
25,000 काही लाख लाख रुपये घ्या प्रार्थनेचे, काय अडचण नाही, पण तुम्हाला देखील या सर्व गोष्टीचा हिशोब द्यावा लागेल. हे ते बाकीच्या शिष्यांना समजलं, ते लगेच गायब झाले. परंतु 67व्या क्रमांकाच्या वचनामध्ये प्रभू येशू त्या बाकीच्या 12 शिष्यांना म्हणत आहे. आता 12 जण राहिले. म्हणून येशू 12 शिष्यांना म्हणाला, तुमचीही निघून जाण्याची इच्छा आहे का? माझ्यापासून तुमची निघून जाण्याची इच्छा आहे काय? मी तुमच्यावर जबरदस्ती करीत नाही, मी तुमच्यावर जोर करीत नाही, मी तुम्हाला मोहनी अस्त्र घालीत नाही, मी तुम्हाला अस्त्र दाखवत नाही, मी तुम्हाला कुठल्याही प्रकारचं असं जैगिक गोष्टीने आकर्षित करत नाही, मी तुम्हाला कधी आमिष दाखवलेलं नाही. मी म्हटलं नाही की माझ्याकडे या म्हणजे तुमची गरिबी दूर होईल, मी म्हटलं नाही की माझ्याकडे या म्हणजे तुम्ही श्रीमंत व्हाल, मी म्हटलं नाही की माझ्याकडे या म्हणजे तुम्ही इस्रायल जाल, मी म्हटलं नाही की माझ्याकडे या म्हणजे तुम्हाला जगातलं वैभव मिळेल. मी स्पष्ट सांगितलंय की जो कोणी देवाच्या वचनाकडे येतो त्याला सार्वकालिक वतन मिळेल, सार्वकालिक जीवन मिळेल, अनंत काळचं जीवन मिळेल, आनंदी जीवन मिळेल, स्वर्गाच्या राज्यात त्याला प्रवेश होईल, तो परमेश्वराच्या राज्यात राहील. त्याच्या जीवनात कधी दुःख नाही, समस्या नाही, चिंता नाही, कष्ट नाही. शिवाय या भूतलावरचे जेवढे दिवस आहेत तेवढे देखील खेलीकुशलीमध्येच असणार. त्याच्या वाट्याला दुःख जरी आले तर खेलीकुशली, माझ्या वाट्याला दुःख जरी आले तर मी समजतो आनंदाचा दिवस, आणि आनंदाचा आले होता आनंदाचाची. कारण पौल साहेब सांगतात प्रत्येक समयाला प्रभूमध्ये आनंद करा. पुन्हा सांगेल आनंद करा, आनंद करा. आज आमचं जीवन जगातल्या थोड्याशा टिंपटासाठी, थोड्याशा लोकांसाठी, वचनासाठी, किंवा थोड्याशा वतनासाठी, थोड्याशा पैशासाठी, थोड्याशा टेटससाठी आज लोकांनी स्वर्गीय राजाचं टेटस झुगारून दिलेलं आहे. ही एक छोटीशी शोकांतिका नाही, मोठी शोकांतिका आहे. आज आम्हाला काय जगायचं, कसं जगायचंय? आज अनेक लुटारू या जगामध्ये शिष्यत्व बनून आलेले आहेत, ढोंगी बनून आलेले आहेत, याच पास्टर बनून आलेले आहेत, याच फादर बनून आलेले आहेत, याच प्रिचर बनून आले, टीचर बनून आले, प्रोफेट बनून आलेले, काय काय बनून आलेले आहेत. आज परमेश्वर तुम्हाला आणि मला गुढीत विचारितोय. या 70-72 किंवा त्याच्यापेक्षा जास्त जी संख्या शिष्यांची होती, त्यांना ज्यावेळेस देवाचं वचन सांगितलं त्यावेळेस त्यांना ते जड गेलं, त्यांना कठीण वाटलं. ते अहो हे वचन कोण शिकवणार आहे बाबा? हे वचन शिकवायला गेलं तर लोक आम्हाला आणतील, लोक आम्हाला निंदा करतील. येस, चालू द्या, परमेश्वराच्या गौरवासाठी निंदा जरी झाली तर मी सत्य सांगायचं सोडणार नाही. हे म्हणे नाही ना, आपल्याला काय करायचं? असं सत्य सांगितल्यावर मार खावा लागेल, सत्य सांगितल्यावर दानपत्र देणार नाही, सत्य सांगितल्यावर टेटस मिळणार नाही, सत्य सांगितल्यावर मी लॉर्ड फॉड होणार नाही, सत्य सांगितल्यावर मग माझे जे जैगिक प्लॅन आहेत ते रद्द होतील, मग जाऊ द्या. परंतु हे हुशार होते 70-72 किंवा जे काही XYZ असतील ते, त्यांना वाटलं नाही हे कठीण आहे आणि प्रभू बरोबर राहणं चुकीचं आहे. कारण ह्या गोष्टी प्रभू बरोबर जर राहिलो तर पाळाव्या लागतील. आम्हाला फुल आताठी पाप करायची आहे की नाही? आम्ही लायसनच काढलेलं आहे ना, पास्टर असू नाही तर पुस्टर असू, आम्ही लायसनच काढलं लोकांना लुटायचं. याचा हिशोब तुम्हाला आणि मला द्यावा लागेल. कुणाचाही गै केल्या जाणार नाही, ही एक सत्य वार्ता आहे. तर या ठिकाणी हे बाकीचे लोक निघून गेले. म्हणून येशू 12 शिष्यांना म्हणाला, तुमचीही निघून जाण्याची इच्छा आहे का? प्रश्न विचारला त्यांना. तुम्हीच का राहिले बाबा इथं? तुमची जायची इच्छा असेल तर तुम्ही पण जा. मंडळीत एकटा राहिलो तरी चालेल, पण सत्य सोडणार नाही. आई जाऊ, बाप जाऊ, पत्नी जाऊ, लेकरं जाऊ, चुलते मालते, शेजारी मंडळीतले बाकीचे आमके फलानी बिस्तानी, इकडचे तिकडचे सगळे गेले तरी चालते, पण मी प्रभूला सोडणार नाही. का नाही सोडणार माहिती? देवाचं वचन पुढे सांगतंय. शिमोन पेत्र या 12 जणांपैकी एक पुढे हेडलाईन्सला आला. शिमोन, ज्याला पेत्रही म्हणतात, तो पेत्र म्हणताय. पेत्राने उत्तर दिले, प्रभूजी आम्ही कोणाकडे जाणार? कुठे जाऊ आम्ही? कोणत्या पास्टरकडे जाऊ? कोणत्या संस्थेकडे जाऊ? कोणत्या मिनिस्ट्रीकडे जाऊ? कोणत्या भजनदार बाबाकडे जाऊ? कोणत्या छुफाऊ बाबाकडे जाऊ? आणखीन कोणत्या जाऊ? हे सगळे एकाचडी एक बाबा आहेत, हे एकाचडी एक प्रॉफिट आहेत, हे एकाचडी एक लुटणारी आहेत, ही लुटणाऱ्याची टोळी आहे, यांचं संगणमत आहे.
आम्ही कुणाकडे जावं? प्रश्न आहे. पेत्र त्या ठिकाणी म्हणत आहे. शिमोन पेत्राने त्याला उत्तर दिले, प्रभूजी आम्ही कुणाकडे जाणार? कारण प्रभू पहिला म्हणत होता त्यांना सदुष्ट वचनामध्ये, येशू 12 शिष्यांना म्हणाला, तुमचीही निघून जाण्याची इच्छा आहे काय? जर इच्छा असेल तर तुम्ही जा. बळजबरीने ख्रिस्ताजवळ थांबू नका, बळजबरीने सेवा करू नका, बळजबरीने विश्वासही ठेवू नका. सरळ स्पष्टपणे सालस मनाने अंतकरणापासून आत्मीयाने खरेपणाने जर करत असाल तर करा, अन्यथा लगेच निघून जा. मग या 12 पैकी एक जण पुढे आला आणि तो परमेश्वर म्हणतोय, प्रभूजी आम्ही कुणाकडे जाणार? सार्वकालिक जीवनाची वचने आपल्याजवळ आहेत. आमेन, प्रेज द लॉर्ड. आम्ही कुणाकडे जावा? इकडे वचन आहेत पण काळपुळीची, इकडे वचन आहेत आनंदाची, इकडे वचन आहेत तुमचं दुःखच आनंदात बदलल्या जाईल आणि तसंच आनंद करीत 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 नरकात गेल्या जाईल. तुमचं दुःखच आनंदात बदलेल किंवा बदलल्या जाईल आणि शेवटी सरती मरायच्या टायमाला तुम्हाला अधोलोकात घेतल्या जाईल. परमेश्वराचं तसं नाही. परमेश्वराचा पुत्र प्रभू येशू ख्रिस्त त्या ठिकाणी म्हणताय, प्रभूजी आम्ही कोणाकडे जाणार? सार्वकालिक जीवनाची वचने आपल्याजवळ आहेत. ज्या टीमकडे सार्वकालिक जीवनाचे वचन आहेत, ज्या संस्थेकडे सार्वकालिक जीवनाचे वचन आहेत, ज्या प्रिचर, टीचर, प्रोफेट, फास्टर, फादर, रेव्हरंड, बिशप, गुरुजी जे कोणी आहेत देवाचे शिष्यगण, ज्यांच्याकडे सार्वकालिक जीवनाचे वचन आहेत, अशाच जवळ सहभागीता ठेवा. बाकीच्यांना नमस्कार घाला. मग तो कितीही मोठा सुगेंदर असू तो भुगेंदर असू, पट्टा पट्टा तुमच्या पुढं मूर्ती जरी उठवले ना, स्टेजवर मूर्ती मेलेले लोक मढे, तरी त्याच्यावर विश्वास ठेवू नका. कारण सार्वकालिक जीवनाचे वचन ज्याकडे आहेत त्याच्या जवळ आपल्याला जावं लागेल. मग सार्वकालिक जीवनाचे वचन कुठे? कोणत्या मिनिस्ट्रीकडे? कोणती मिनिस्ट्री फॉर्मला आहे वचन सांगायला? अहो जे ते याचं वचन चालू आहे. आणि म्हणून माझ्या प्रिय भावांना बहिणींना मी प्रामाणिकपणे सांगतो की तुम्ही आत्म्याने आणि खरेपणाने परमेश्वराची आराधना करायला सुरुवात करा. आणि त्याच आत्म्याला म्हणून की पवित्र आत्म्या मी तुला आराधना करतो, मी तुझी स्तुती करतो. तुझा एकुलता एक पुत्र प्रभू येशू ख्रिस्त परमेश्वराच्या चरणाजवळ मी प्रार्थना करतो की जगातल्या एकही भविष्यवक्त्यावर माझा विश्वास नाही, जगातल्या एकही प्रॉफिटवर माझा विश्वास नाही, जगातला एकही पास्टर असो, फादर असो, तर त्याचा बाप असो, माझा कुणावरच भरोसा नाही. मग मला शिकवीन कोण? मी तर असा अनाथ आणि पोरका होईल, माझे हाल होतील, मी नरकात अधोलोकात जाईल, मला खरा मार्ग माहित नाही. पवित्र आत्म्या, आय रिक्वेस्ट यू प्लीज प्रे फॉर मी. पवित्र आत्म्या माझ्यासाठी प्रभू येशूच्या चरणाजवळ प्रार्थना करा, यासाठी की मला सत्य समजलं जाऊ दे, यासाठी की तुझ्या सार्वकालिक जीवनाचं वचन मला कळू दे. आणि मग तो पवित्र आत्मा तुम्हाला टोचणी लावेल, तो पवित्र आत्मा ओरिजिनल तुम्हाला शिकवेल. मग कदाचित स्वप्नाद्वारे असेल, कदाचित दृष्टांताद्वारे असेल, कदाचित एखाद्या सेवकाद्वारे असेल, जे बोटावर मोजण्यासारखे त्या 98% पैकी नाही. कदाचित तुम्हाला परमेश्वर ज्ञानाने भरेल, कदाचित देवाचं वचन तुमच्याशी बोलू लागेल, तुमचं अंतःकरण फुटल आणि मग तुम्हाला समजेल की देवाचं वचन हे आत्मा आणि जीवन आहे. आम्हाला आत्म्याच्या जीवनाचं काही घेणे देणे, आमच्या जगातल्या जीवनाची आई झाली पाहिजे बस. बाकीचं नवरा मरू नवरी मरू जेवण महत्वाचं. आज या ठिकाणी तो शिमोन जो पेत्र आहे तो म्हणत आहे की सार्वकालिक जीवनाची वचने आपल्याजवळ आहेत. माझे प्रिय भावांनो बहिणींनो, का तुम्ही आज पेत्राप्रमाणे बनू इच्छिता? पेत्राप्रमाणे प्रभू येशूचा स्वीकार करू इच्छिता? पेत्राप्रमाणे तुम्ही विश्वास ठेवू इच्छिता की सार्वकालिक जीवन परमेश्वराच्या हातामध्ये आहे, देवाचा पुत्र प्रभू येशू जवळ आहे, जे खरं त्याचं वचन आहे ते आत्मा व जीवन आहे? कठीण आहे, मान्य आहे, कठीण आहे, कारण आम्हाला कठीण प्रसंगातूनच जावा लागेल, आम्हाला अग्नीतून कसून जावं लागेल. सोन्याची जर पारख करायची असली तर अग्नीवरच धरावं लागत. अग्नीवर धरल्याशिवाय सोन्यावरले पारख कळत नाही. आणि म्हणून
देवाचं वचन स्तोत्रमध्ये आम्ही पाहिलं किंवा आणखीन शलमोन राजाच्या काही गोष्टी पाहिल्या, देवाच्या वचनातून जर आम्ही काही गोष्टी पाहिल्या तर त्यामध्ये लिहिले 52 कशी सोन्याहून उत्तम, 52 कशी सोन्यापेक्षा उत्तम, चांगलं, मनमोहक, आकर्षित, मौल्यवान आणि मोहळातून पाझरणाऱ्या मधापेक्षा अतिशय गोड देवाचं वचन. सोन्यापेक्षा आणि मोहळातून पाझरणारा जो मध आहे तो सर्व गोडीच्या बाबतीत मधा इतकं गोड काहीच नाही. आणि उत्तमातल्या उत्तम किंवा ज्याला क्वालिफाईड किंवा ज्याला पक्क न ढळणार, अस्थिर किंवा कशातही टाकलं तर जे नष्ट होत नाही त्याच्यापैकी सर्व धातूमध्ये सोन्याचा नंबर लागतो. सोन्याला कुठेही टाकून द्या, सोनं सोनची. मोहळापेक्षा गोड काहीच नाही, परंतु देवाचं वचन या दोहीपेक्षा अनमोल आणि गोड आहे, जे तुम्हाला आणि मला जीवन देतं. सार्वकालिक जीवन, स्वर्गीय जीवन, अनंतकाळचं जीवन, परमेश्वराच्या राज्यातलं जीवन. आणि मग हे जीवन ज्यावेळेस प्रभू येशू ख्रिस्त त्याच्या शिष्यांना म्हणतो, बाकीच्या लोकांना हे कठीण झालं म्हणून ते मला सोडून गेले. ओके, प्रेज द लॉर्ड. आता तुम्ही 12 जण इथं उपस्थित आहात, तुम्हापैकी कुणाला जाण्याची इच्छा आहे का? जा, अजूनही वेळ गेलेली नाही. आणि म्हणून माझ्या प्रिय भावांनो, मी विनंती करेल, जे मोकार घेण्यान देण्याचे झालेले पास्टर आहेत ना, हे मोकार घेण्यान झालेले जे शिष्यत्व आहेत ना, याजक वर्ग, यांना अजूनही वेळ आहे, संधी. तुम्ही याजक पण सोडून द्या, तुम्ही ब्रदर की सोडून द्या, तुम्ही पास्टर की सोडून द्या, तुम्ही फादर की सोडून द्या. तुम्ही लायकीचेच नाही राहिलेले, पात्रतेचेच नाही राहिले, तुम्ही अधिक दंडाला कारणीभूत ठरताल. आता जर तुमच्यावर 4 दांडके जर पडत असले ना, आणि असंच पायकी पण असंच जगिक पद्धतीने देवाच्या आज्ञेच्या विरुद्ध जर पायकी पण मरेपर्यंत जर घातलं ना, तर 40 पडते. 40 आता 4 पडले तर नीट होता, पण 40 पडल्यावर नीट होणार नाही. आणि ते 40 तुमच्यासाठी अनंत काळासाठी असतील. दररोज 40. मग तुम्हाला समजेल. म्हणून हुशार जर असले आणि थोडीफार लाज जर असली ना, तुम्हाला जर पवित्र जीवन नसेल जगायचं, तुम्हाला जर वचनाचं पालन नसेल करायचं, तुम्हाला जर आज्ञा पालन नसेल करायचं, तुम्हाला जर सत्य नसेल शिकवायचं, तुम्हाला जर सालस मनाने प्रामाणिकपणाने देवाला घेऊन सेवा जर नसली करायची, तुम्हाला जर लोकांना नुसतं लुटायचंच असेल, तुम्हाला जर लोकांकडून नुसतं छापच करायची असेल, जर लोकांकडून जर तुम्हाला त्यांच्या टाळूवर जर लोणीच खायचं असेल, तर सरळ सरळ प्रभूचा मार्ग सोडून द्या आणि जगिक पद्धतीने पाहिजे त्या प्रॉपर्टी तुम्ही जावा. पाहिजे तसं तुम्ही लोकांना फसवा. परंतु पाळक म्हणून जर फसवलं, प्रॉफिट म्हणून जर फसवलं, तर प्रियो याच्यासारखी अशी घृणित, घाण, भंगरी एकही गोष्ट नाही. पाळक असून, याजक असून, प्रॉफिट असून जर तुम्ही गरीबाला नडता, भिकाऱ्याचे पैसे चिल्लर सुद्धा घेण्याकडे तुमचं लक्ष. अहो, ज्या भिकाऱ्याच्या खिशात चिल्लर वाजती, तुम्ही त्याला सुवार्ता सांगता त्यांनी जर खिशात घातलं तर आपल्याला वाटतं की त्या अशा लोकांना असं वाटतं की चिल्लर पैकी देईन, बरं होईल. म्हणजे तुम्ही त्या भिकाऱ्याकडे सुद्धा अपेक्षा करता. तुम्ही किती गैर गुजरे भिकारी इथं, याच्यावरून लिंक लागते. येशू हा ख्रिस्त असल्याची पेत्राने दिलेली कबूल. एकमेव शिष्य त्या 12 पैकी एक निघाला की तो म्हटला, सार्वकालिक जीवनाची वचनं आपल्याजवळ आहेत. हो, तो म्हटलं नाही, जगातले वचन आपल्याकडे आहेत, जगातला आशीर्वाद आपल्याकडे आहे, जगातली प्रॉपर्टी आपल्याकडे आहे, जगातली हुकमत आपल्याकडे आहे, जगातले सर्व सार्वभौमत्व आपल्याकडे आहे. तुम्ही जगाचे राजे बनणार आहात, मी पंतप्रधान बनन, याला मुख्यमंत्री बनू, त्याला काहीतरी देऊ, त्याला खजिनदार बनू, राज करू. नाही 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 नाही. पेत्राला पवित्र आत्म्याने प्रेरित होऊन तो म्हटलं या ठिकाणी की सार्वकालिक जीवनाची वचने आपल्याजवळ आहेत. ही परमेश्वरची योजना लोकांपर्यंत जाणं घेऊन. का तुमचा स्टडी नाही, तुमचा अभ्यास नाही. अहो, मी 10वी काठावर पास झालेलं मनुष्य, काठावर पास झालेलं मराठी मीडियमचं 137 भागापर्यंत जर परमेश्वर मला अज्ञानाला चालवतोय, तर तुम्ही डॉक्टरीन केली काही नुसती गिळायला केली का? मी इथे डॉक्टर झालो, तिथे डॉक्टर झालो, मी कंपाऊंडर झालो आणि मी याच्यातले स्पेशलिस्ट आहे,
आणि मी त्रैक्याचं लय स्पेशलिस्ट, एक म्हणतो मी या वाचायला स्पेशलिस्ट, एक म्हणतो पेंटिकॉस्टलचा माझा लय स्टडी, एक म्हणतो पवित्र आत्म्याचा मला लय स्टडी. काय काय स्टडी काय करायची आहे का काही? मार्केटमध्ये तर तुमच्या स्टड्या नुसत्या खायच्याच इथं न जाणो खाता खाता तुमचं पोट फुटून जाऊ होईल ना असं. पण याला तेव्हा सुंबर नाही राहत किती खावं किती खावं. अहो 25,000 रुपये जर एका प्रार्थनेचे टाळक्यावर हात ठेवून दोघांचे जर घेतले, अजून किती खायचं बाकी राहिले सांगा ना. हा एखादा जर माणूस म्हणला नाही ना बजेंद्र सिंगच्या हातानेच मैत होऊन ती, तो मैतीचे लाख रुपये घेईन सांगता येत नाही. काही गॅरंटी वॉरंटी नाही. मी अशा भंगरीवाणी सेवा करणारे प्रॉफिसाई करणारे प्रॉफिट, माझी हात जोडून विनंती, मुंबईला येणाऱ्या काही दिवसांमध्ये एक सभा आहे त्या बजेंद्र सिंगची, ते बिलिंदर सिंग, आणखीन काही सिंग आहेत, बरेच सिंग निघलेत आता. असे सिंग लोकांना हुंदडायला. कृपया ज्यांना आत्म्याचा लवलेश असेल त्यांनी कृपया त्या मिटिंगला जाऊ नका. हात जोडून विनंती आहे. तो फॉल्स प्रिचर आहे, तो फॉल्स टीचर आहे, तो फॉल्स प्रॉफिट आहे. चिन्ह चमत्कार भरपूर होतात, लोक तिथं भरपूर नीट होऊन होतात, पण तो लोकांना पण नीट करतो, चांगला व्यवस्थित नीट करतो. कर्ज काढून लोक तिथं जातात आणि जोपर्यंत जीवन देतो तोपर्यंत कर्जच फेडीत राहतात. पण यांचा काय व्हिसा लागत नाही. व्हिसा लागतो फक्त यांच्या जवळच्या माणसाचाच, आपल्यासारख्याचा व्हिसा लागत नाही. म्हणून कृपया यांचे कॅलेंडर घेऊ नका, यांच्या तेलाच्या बाटल्या घेऊ नका, यांचे रुमालाचे तुकडे घेऊ नका. घेताल तर तुमच्या घरात शाप येतील. कारण यांच्याजवळ आत्मा नाही, यांच्याजवळ जीवनही नाही, आणि विशेष म्हणजे सार्वकालिक जीवनाचं वचन यांच्याजवळ नाही. यांच्याकडे फक्त जगातलं जीवन जगायचं कसं आहे याच्यातूनच वचनातून घेतलं आणि तेच लोकांपर्यंत दिलंय. बास, याच्या पलीकडे यांच्याकडे काही नाही. म्हणून कृपया सावधान राहा. अशा खोट्या प्रॉफिट पासून, खोट्या भविष्यवक्त्यापासून आपला स्वतःचा बचाव करा. या ठिकाणी पेत्रली म्हणत आहे की प्रभूजी आम्ही कोणाकडे जाणार? कुठं? पंजाबला जाऊ का आणखीन दुसरीकडे जाऊ का चेन्नईला जाऊ का मुंबईला येऊ का नाशिक, औरंगाबाद, नगर, पुणा का ढवळपुरीला जाऊ? कुठे जाऊ? कारण आम्ही कुठेही जरी गेलो ना, हे असे लोचके तोडणारे लांडगे आम्हाला दिसणार. आय प्रॉफिसाय इन द नेम ऑफ जीसस क्राइस्ट. मी प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावात भविष्यवाणी करतो, तुम्ही जिथं कुठं जाल हे लांडगे तुम्हाला बघायला मिळतील. किरकोळ कदाचित केव्हा तरी अचानक एखादा देवाचा सेवक भेटेल, त्यावेळेस 98 लोकांना तुम्हाला पलटी करावा लागेल. त्यावेळेस 2% 2 जण कोणीतरी देवाचे सेवक मिळतील. आज तुम्ही आणि मी 98% लोकांमध्ये आमचं जीवन आहे. 2% लोकांचा शोध करा की ज्यांच्याकडे सार्वकालिक वतन हे जीवन आहे, किंवा सार्वकालिक वतनाचं वचन आहेत, किंवा त्यांच्याकडे आत्मावन जीवन हे जे वचन आहे हे वचन त्यांच्याकडे आहे, आणि ते बिंदास फेस टू फेस न घाबरता सांगतात. आणि नुसते सांगत नाही तर पालन करतात. अशा सेवकांच्याच कॉन्टॅक्ट मध्ये राहा. मी तर म्हणतो सेवकाच्या कोणत्याच कॉन्टॅक्ट मध्ये नका राहू. तुम्ही पवित्र आत्म्याच्या कॉन्टॅक्ट मध्ये राहा, तुम्ही देवाच्या वचनाच्या कॉन्टॅक्ट मध्ये राहा. भले चर्चला नाही गेले तरी चालेल, काही अडचण नाही. आता पाठीमागे 2 वर्ष लॉकडाऊन होतं, चर्च बंद होते. काय तुम्ही का मेले का? मेले का तुम्ही सांगा मला? नाही ना मेले. आणि मग काय, एक तर चर्चला जा, वरून दान द्या, देणगी द्या, दशमोन द्या, अर्पण द्या, सगळंच द्या. मग सगळं द्या, तर त्याच्या बदल्यात त्यांना म्हणून तुमच्याकडे सार्वकालिक जीवनाची वतन आहेत का? आता इथून पुढे तुम्ही चर्चला गेले का सरळ सरळ याचा तुमचा जो पास्टर असेल, फादर असेल, जो काही XYZ असेल, त्यांना सरळ सरळ विचार. शिमोन पेत्राने त्याला उत्तर दिले की प्रभूजी आम्ही कोणाकडे जाणार? कारण सार्वकालिक जीवनाची वचनं आपल्याजवळ आहेत. पास्टर साहेब, फादर साहेब, आपल्याकडे सार्वकालिक वचनाची जीवन आहेत, वचनं आहेत का? सरळ विचारा, विचारा बिंदास. सांगतो बघा काय म्हणतात, बघा काय उत्तर देतात बघा. ते जर म्हटले ना हो म्हणायचं, मग एवढ्या दिवशी काही नुसतं खात होतं का? हे सार्वकालिक वचनाचं जीवनाचं वचन आम्हाला का नाही दिले? का आम्ही दानपत्र देत नाही, देणगी देत नाही, दशमांश देत नाही? आम्ही सगळं देऊन देखील आम्हाला सार्वकालिक वचनाचं वचन सांगितलं जात नाही. आम्ही या सगळ्या प्रोसेस पूर्ण करून देखील आम्हाला सार्वकालिक सुखाचं सांगितलं जात नाही. आम्ही या सगळ्या प्रोसेस पूर्ण करून देखील
आम्हाला स्वर्गाच्या राज्याची सुवार्ता सांगितल्या जात नाही. किती शर्मेची आणि खेदाची गोष्ट आहे. असं नाही ना की आम्ही देत नाहीत म्हणून. अहो, आम्ही जर दिल्या नसतं तर हे जगले नसते, मेले असते, भिकारी चोट्टे झाले असते, हे दरोडेखोर झाली असते. आणि आताही कोण आहेत? तुम्हाला काय वाटतं? हे देवाच्या राज्याचे सहकारी आहेत, हे दरोडेखोर आहेत, हे चोट्टे आहेत, हे भामटे आहेत, हे लबाड आहेत, हे टोळ येत टोळ एकत्र येऊन घाव करतात. हे मिटिंग माग माग मिटिंग, मिटिंग माग मिटिंग, अरे मराठवाड्याची मिटिंग, दक्षिण भागाची मिटिंग, उत्तर भागाची मिटिंग, फायर मिटिंग. अरे मिटिंग मिटिंग काय? लोकांना जगू देता का नाही दादा? हो, बाद झाले ना तुमच्या मिटिंगा. कवर दान पात्र, कवर देणग्या, कवर पावत्या पाड्याच्या, कशाला बोलत अरे ते लोक? अशा भामट्या लोकांना तुम्ही बोलवता, मोठी सभा ठेवता, करोडो अब्जो मध्ये खेळणारी लोक, सर्वसाधारण लोकांना त्या ठिकाणी चेंगारले जात. यापाशी सार्वकालिक वचनाची जीवनाची वचनं आहेत का तुमच्याकडे? बघूया आता कोणत्या मिटिंग होत्या सार्वकालिक जीवनाची वचनं सांगत आहेत. तुम्ही दुःखी आहात का? या इकडे बोंबलत. तुम्ही आजारी आहात का? या इकडं. याच्या पलीकडे आहे तरी काय तुमच्याकडं? याच गोष्टीने पहिले शिष्य गायब झाले. ते नको रे बाबा, प्रभू कडलं जबरदस्त वचन येतं, सार्वकालिक वचनाचं लय अवघड आहे, ते गायब झाले. मग 12 उरले. मग प्रभू येशू म्हणला, बरं तुमच्यापैकी कुणाला जाण्याची इच्छा आहे का? ते बाकीचे गप बसले. पण एक जण पुढे आला आणि तो काय म्हणतोय, प्रभूजी आम्ही कुणाकडे जाणार? चिमेकडे जावं तर तो तसाच, गोमेकडे जावा तर तो तसाच, सोम्याकडे जावं तर तो तसाच, आणि टोम्याकडे जावा तर तो तसाच. हे चेर सोडलं तरी तसंच, दुसरं धरलं तरी तसंच, तिसरं सोडलं, 5वं धरलं. हे असेच, हे एका माळेचे मणी. मी तुम्हाला सांगेल, चर्च बदलून फायदा नाही, पास्टर बदलून फायदा नाही, मंदिरं बदलून फायदा नाही, सेवक बदलून फायदा नाही. तुम्हाला स्वतः बदलावं लागेल. ते बदलणारे नाहीत. ते स्पेशली आधो लोकांसाठी त्यांची रवानगी आहे. जायचं का तुम्हाला आधो लोकात? जा मग, तरफाडा तिकडच. तुम्हाला आणि मला परमेश्वराने सार्वकालिक वचनासाठी निवडलंय. म्हणून आमच्याकडे आत्मा असावा, प्रेरणा असावी, धार्मिकता असावी, सत्यता असावी, वचन असावं, आणि या सगळ्याचं पालन झालेलं असावं. म्हणजे आमच्याकडे सार्वकालिक जीवन आणि सार्वकालिक वतन आणि अनंत काळची सहभागिता परमेश्वराबरोबर राहील. ही परमेश्वरची योजना आहे. ही योजना देते सोडून आणि आपल्या मनाचेच मंगळवार चालू करते. या ठिकाणी तुलित आहे की सार्वकालिक जीवनाची वचने आपणाजवळ आहेत. मग 69व्या क्रमांकाच्या वचनामध्ये तो म्हणतो, आणि आम्ही विश्वास ठेवला आहे व ओळखले आहे की देवाचा पवित्र तो पुरुष आपण आहात. आम्ही विश्वास ठेवलाय आणि आम्ही ओळखलंय की तुम्ही देवाचे पुत्र आहात. म्हणजे बाकीचे जे गायब झाली होती, जे प्रभूबरोबर चालले नाहीत, त्या लोकांनी याचा अर्थ तो देवाचा पुत्र आहे हे ओळखलं नाही. त्यांनी हे ओळखलं होतं की हा राजा बनून येणार आहे आणि याच्याबरोबर आम्हाला काही राजेशाही थाटात जीवन जगता येईल. आणि मग हे राजेशाही जीवन थाटात जगणारे जे लोक आहेत, त्याच्यामध्ये याजक, पास्तर, शिष्यगण पण आहेत, हे परमेश्वरापासून निघून गेलेले लोक आहेत, परमेश्वराबरोबर न चालणारे लोक आहेत. तुम्ही आणि मी सर्वसाधारण जे लोक आहोत, जे विश्वास ठेवत आहोत, कृती करत आहोत, आचरण करत आहोत, ते तुम्ही आणि मी या सार्वकालिक जीवनाचे वचन ज्या परमेश्वराजवळ आहेत, त्या परमेश्वराच्या सानिध्यात बसणारे लोक आहोत. आणि तुमचा आणि माझा प्रवेश 100% जीवनाच्या राज्यामध्ये झाल्याशिवाय राहणार नाही. परंतु शेवटापर्यंत आम्ही प्रभूमध्ये विश्वासाने आज्ञा पालन करणं खूप महत्वाचं आहे. पुढे तुलित आहे 70 क्रमांकाच्या वचनामध्ये, येशूने त्यांना उत्तर दिले, तुम्हा 12 जणांस मी निवडून घेतले नाही काय? 12 जणांस मी निवडून घेतलंय, तुम्ही नाही निवडलं. तरी तुम्हातील एक जण सैतान आहे, एक जण दियाबोलस आहे. त्याचा मूळचे प्रत मध्ये एक जण सैतान आहे, दियाबोलास असं त्याचं पहिलं शब्द आहे.
हे तो शिमोन इस्करियोत याचा मुलगा यहुदा यांच्याविषयी बोलला, कारण तो 12 जणांपैकी एक असून त्याला धरून देणारा होता. या 12 जणांपैकी एक होता तो, ज्याने लोभासाठी, पैशासाठी प्रभू येशूला धरून दिलं. परंतु मी तुम्हाला सांगेल, आज एकच जण आहे, तो परमेश्वराच्या चरणाजवळ आहेत. आणि 11 जण येत ना, 11 जण हे यहुदा इस्करियोत आहेत. किती म्हणजे त्या टायमिंगचा एक यहुदा, पण त्यांनी इतकी पिलावळ तयार केली ना, 11 झाली. 11 एक कसा बसा वाचलाय. म्हणून मी नेहमी 98% आणि 2% बातचीत करत असतो. म्हणून मी नेहमी बोटावर मोजणारी अशी बातचीत करत असतो. कारण पूर्वीच्या काळात बोटावर मोजणारा एक यहुदा होता. शिष्यामध्ये, देवाच्या याजकी सेवेमध्ये, देवाच्या सुवार्थ प्रसारामध्ये, देवाच्या टीम मध्ये, देवाच्या संस्थेमध्ये, देवाच्या मिनिस्ट्रीमध्ये, देवाच्या ग्रुपमध्ये, देवाच्या सहभागितेमध्ये, त्यांचं जे काही असेल संस्था मिनिस्ट्री, ती काय 12 जणांची प्रभू प्लस 13वा, यांच्यामध्ये एक चोट्ट होतं. एकाला पैशाचं लय उत्तेला, त्यालाच खजिनदार करून टाकलं. आज त्या एकाची पिलावळ, त्या एकाचे खानदानी इतकी वाढली ना, तर 11 झालीत. 11 एक कसा बसा वाचलाय. आणि तो पण शेवटपर्यंत जर विश्वासात राहिला तर, नाहीतर आता शिष्यांची गॅरंटी वॉरंटी नाही. तुम्हाला वाटत असेल सगळे पाळत लोक स्वर्गात, नाही 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 नाही, हे विचार सुद्धा करू नका. डू नॉट डिस्टर्ब ज्याला म्हणतात ना, आपण मोबाईलला लावतो डू नॉट डिस्टर्ब, डिस्टर्बच करू नका या लोकांना. हे नरकाचेच लोक आहेत. ही देवाची योजना आहे. परंतु माझ्या प्रिय भावांनो, बहिणींनो, देवाच्या सेवकांनो, आजही वेळ गेलेली नाही. जर आम्ही यहुदा असतो ना, आता फाशी घ्यायचं काही आवश्यकता नाही. मंदिरात जाऊन पैसे फेकून देण्याची आवश्यकता नाही. आता पश्चाताप करणं, प्रभूकडे वळणं आणि सार्वकालिक जीवनाची वचनं जमा करणं आणि त्यावर अनुकरण करणं, इतकं जर गोष्ट केली, बस तुमचं आणि माझं सार्वकालिक वतन फिक्स मध्ये आहे. आणि म्हणून तो पुढे लिहित आहे की तो शिमोन इस्करियोत याचा मुलगा यहुदा याच्याविषयी बोलला, कारण तो 12 जणांपैकी एक असून त्याला धरून देणारा होता. आज 12 जणांपैकी एकच मनुष्य स्वर्गात जाण्याच्या पात्रतेत लायकीच आहे. बाकीची 11 लोक अधोलोकाच्या वाटेला ऑलरेडी आहे. कारण असा कोणता याजक आहे, असा कोणता पास्टर तुम्हाला लवकर दिसतोय का तो दानपात्रासाठी सेवा नाही करीत? आहे का असा? मी सॅल्यूट करतो त्या व्यक्तीला. आहे का? बघ, दिसलाय का तुम्हाला? दिसतोय का? पाहता का तुम्ही की त्याला दानपत्र देत असताना नको म्हणतो तो? घेतच नाही. लय जबरदस्ती केल्यानंतर नाविलाजानी, आणि ते पण घेऊन गोरगरिबासाठी वापरतो. असं भेटलंय का तुम्हाला कधी? भेटणार पण नाही लवकर. कारण असे लोक 10,000 एक सापडत. 10,000 सेवक घ्यावं लागतील, त्याच्यात एक सापडण असा. हे तर बोटावर लय दुर्मिळ घटना ही, बिगर दानपात्राची सेवा करणारी. पण मी प्रभूच्या नावाला सॅल्यूट करतो की त्याने मला 22 वर्षापासून निस्वार्थीपणे सेवा करायला संधी दिली. मी कुणाच्या पुढे असं दे ग माय भीक नाही मागितलं. आम्ही पण मुंबई, पुणे, नाशिक, औरंगाबाद, जिथं कुठं असेल तिथं स्वतःच्या पेट्रोलने जातो, स्वतःच्याच पेट्रोलने येतो. छातीला हात लावून सांगतो, प्रभूला स्मरून सांगतो, आणि या गोष्टी करण्यासाठी प्रभू मला मार्गदर्शन करतो, प्रभू मला सहाय्य करतो. प्रभू मला भीक मागू नाही देत, कारण प्रभू म्हणतो तू माझा निवडलेला आहेस, तू राजपुत्र आहेस. असं भिकाऱ्यासारखं लोकांच्या दानपत्रावर जीवन जगू नकोस. मी तुला लुळा पंगा तयार केलेला नाही, मी तुला चांगलं बनवलंय. अशील वाळला चिळला, पण पावर तुझ्यात भरपूर दिली. असे 2-2 आणि 5-5 जरी आले तरी त्यांना त्यांच्या बरोबरी काम करणारी एवढी ताकद परमेश्वरने मला दिली. हे असं नाही मागत आपल्याला, आहे का नाही? असं काय करायचंय आपल्याला? 5-5 जणांचं दानपात्र लुटायची बुद्धी मात्र ती आम्हाला दे, हे सापडन तुम्हाला, आहे का नाही? तर या ठिकाणी अनेक जण यहुदा इस्करियोत मिनिस्ट्रीचे सभासद आहेत. कृपया पैशा पाण्याच्या या सांगाढोंगामध्ये जीवन जगत असताना तुम्ही जीवन जगा.
श्रीमंतीमध्ये जगा, खेली खुशाली जगा, आनंदात जगा, हर्षात जगा, काबाड कष्टात जगा, जे असेल त्या समाधान मानीत जगा. परंतु सगळ्यात महत्वाचं सार्वकालिक वतन मिळवण्यासाठी मात्र शेवटपर्यंत सतत आणि सतत झटत राहा. सतत आणि सतत झटत राहा. तारण एकदाच झालं, परंतु तारण मरणापर्यंत आम्हाला टिकून ठेवावं लागतं. हे शिष्य झाले, यांचे तारण झाले, पण या तारणाच्या बाहेर गेले. आणि तारणाच्या बाहेर गेलेल्या मनुष्याला सार्वकालिक वतन किंवा जीवन मिळूच शकत नाही. या ठिकाणी आणखीन आपण परमेश्वरच्या नावाचा गौरव करूया. प्रभू येशूच्या नावाचं सन्मान आदर देऊया. याचा मला आणखीन एक रेफरन्स आपण पाहणार आहोत. योहान वर्तमान अध्याय क्रमांक 20 आणि त्यातला 11, 19 आणि 24 या ठिकाणी लिहिलेलं आहे. 11व्या क्रमांकाच्या वचनाकडे आपण वळूया. येशूचे मरियेला दर्शन. आपल्या विषयाची हेडलाईन्स आहे प्रकटीकरण, भविष्यवाणी, स्वप्न, दृष्टांत, दर्शन, पूर्वसंकेत आणि परमेश्वरच्या योजना. आता या ठिकाणी आपण विशिष्ट अशी घटना पाहणार आहोत. कारण मी तुम्हाला पूर्वीच सांगितलं मत्तय, मार्क आणि लूक ह्या 3 आणि त्याचप्रमाणे 4था क्रमांक आहे योहान. ह्या 4ही शुभवर्तमान कर्त्याने परमेश्वराचा पुत्र प्रभू येशू ख्रिस्ताबरोबरचं जे काही संभाषण आहे ते जवळपास बरचसं लिखाण किंवा बरचसं मार्गदर्शन किंवा आत्मिक हे जे वचन आहेत जवळपास सारखेच आहेत. आपोआप थोड्याशा गोष्टी वेगवेगळ्या आहेत. तर ज्या ज्या वेगळ्या आहेत ना तेवढ्याच आपण काही गोष्टी चिंतन मनन अध्ययनामध्ये घेतलेल्या आहेत. तर या ठिकाणी येशूचे मरियेला दर्शन. इकडे मरिया बाहेर कबरेजवळ रडत उभी राहिली होती आणि रडता रडता तिने ओढून कबरेत पाहिली आणि जिथे येशूचे शरीर ठेवले होते तिथे शुभ्र वस्त्र परिधान केलेले 2 देवदूत, एक उशाजवळ व एक पायाजवळ बसलेला तिला दिसला. ते तिला म्हणाले, बाई का रडतेस? ती त्यांना म्हणाली, त्यांनी माझ्या प्रभूला नेले व त्याला कुठे ठेवले हे मला ठाऊक नाही म्हणून. असे बोलून ती पाठमोरी फिरली. तो तिला येशू उभा असलेला दिसला, परंतु तो येशू आहे हे तिने ओळखले नाही. पुढे लिहिलंय, येशूने तिला म्हटले, बाई का रडतेस? कुणाचा शोध करतेस? तो माळी आहे असे समजून शोध. ती त्याला म्हणाली, दादा तू त्याला इथून नेले असले तर त्याला कुठे ठेवलेस हे मला सांग, म्हणजे मी त्याला घेऊन जाईल. येशूने तिला म्हटले, मरिया. ती वळून त्याला इब्री भाषेत म्हणाली, रब्बुनी, म्हणजे गुरुजी. येशूने तिला म्हटले, मला बिलगून बसू नकोस, कारण मी अद्याप पित्याजवळ वर गेलो नाही. तर माझ्या बांधवाकडे जाऊन त्यांना सांग की जो माझा पिता आणि तुमचा पिता आणि माझा देव व तुमचा देव त्याच्याकडे मी वर जातो. मरिया मगदालिया गेली व आपण प्रभूला पाहिल्याची व त्याने आपल्याला ह्या गोष्टी सांगितल्याची तिने शिष्यास कळविले. आता या ठिकाणी प्रभू येशू ख्रिस्ताने जिला पूर्वी 7 भूत लागली होती ती मार्था मगदालिया हिला दर्शन दिलं आणि तिच्याबरोबर बातचीत केली. पहिल्यांदा देवदूतांनी बातचीत केली, नंतर प्रभू येशू ख्रिस्ताने स्वतः बातचीत केली आणि तिला सांगितलं की जा आणि तुझ्या बांधवांना किंवा माझ्या बांधवांना किंवा शिष्यांना सांग की तो उठलेला आहे आणि तो स्वर्गाकडे जाणार आहे, तिथून तो पुन्हा येणार आहे. तर ही घटना ज्यावेळेस घडली ना त्यावेळेस या बहिणीने शिष्यांना सांगितलं, पाहता ही एक बिलिव्हर्स आहे, ही एक विश्वासणारी बहीण आहे. कोण? मार्था मगदालिया. ही काही लय मोठी प्रॉफिट नाही, ही काही सुवार्ता सांगत नव्हती, हिच्याकडे काही भविष्यवाण्या नव्हत्या, ही फक्त विश्वास ठेवणारी होती. हिने जाऊन त्याच्या शिष्यांना सांगितलं. शिष्य म्हणजे कोण? याच पास्टर, शेवटी फादर.
कारण आता ते पूर्वी शिष्य होते, आता आपण वाटून घेतल्या पदव्या. यांना सांगितलं पण यांनी काही विश्वास ठेवला नाही. सगळ्यात मोठी शोकांतिका, अहो ज्यांना मरण्याच्या अगोदर 3 वेळेस भविष्यवाणी केली, हे लोक मला धरून देतील, मला जीवे मारतील, निंदा करतील, मला वधस्तंभावर खेळतील, मला पुरल्या जाईल, मी पुन्हा उठल्या जाईल. 3 वेळेस, 1 नाही 2 नाही 3 वेळेस शिष्यांना सांगितलं. या मार्था मग्दलिनीला यांना विश्वासणाऱ्या लोकांना नव्हतं सांगितलं त्यांनी भविष्यवाणी. या शिष्यांना सांगितलं होतं प्रकटीकरण. ह्या शिष्या परमेश्वरच्या योजना सांगितल्या होत्या. ह्या शिष्यांना पूर्वसंकेत सांगितले होते की मी 3 दिवसांनी पुन्हा एकावर उठेल. या 3 शिष्यांना किंवा या 3 दिवसानंतर उठल्यानंतर या शिष्यांना जे मग्दलिया सांगते त्यावेळेस विश्वास ठेवत नाही. मग येशूचे प्रेषितांना दर्शन. मग येशूने काय केलं, त्याच दिवशी म्हणजे आठवड्याच्या पहिल्या दिवशी संध्याकाळी जिथे शिष्य होते तेथील दारे यहुद्यांच्या भीतीमुळे बंद असता येशू आला व मध्ये उभा राहून म्हणाला, तुम्हास शांती असो. सकाळी मार्था मग्दलिनीला तो दिसला. तिने सांगितलं येशू जिवंत आहे. यांनी विश्वास ठेवला नाही. यहुद्यांच्या भीतीमुळे, वातावरण खराब असल्यामुळे त्यांनी दार बंद केलं आणि सगळे शिष्य तिथं होते. मग प्रभू येशू तिथं डायरेक्ट त्या घरात उपस्थित होतो. भविष्यवाणी, प्रॉफिसाय, परमेश्वरची योजना, पूर्वसंकेत. आणि मग तिथं उभा राहिल्यानंतर तो म्हणतो तुम्हाला शांती असो. आज अनेक शिष्यांच्या जीवनात सेवेत प्रभू मध्ये उभा नाही, म्हणून बऱ्याचशा मंडळ्या अस्थिर आहेत. बरेचसे याजक पास्टर अस्थिर आहेत, बधीर आहेत, अशांत आहेत, गडबड गोंधळीत आहेत. त्याचं कारण आजही प्रभू त्यांच्यामध्ये उभा नाही. आजही त्यांनी जगाच्या भीतीमुळे त्यांचं अंतःकरणाचं दार बंद केलेलं आहे. आजही जगाच्या खेळी खुशालीसाठी त्यांनी दैवाचं राज्य बंद केलेलं आहे. आजही त्यांनी जगातल्या थोड्याशा लाभासाठी तोंड पूजापण केलेली आहे. आणि म्हणून आज ते जगाला, देवाला घाबरतात. हे पूर्वीचे शिष्य यहुद्यांना घाबरले, कारण ते यहुद्यांनी ख्रिस्ताला खेळवलं होतं आणि त्याच्या भीतीमुळे यांनी दार बंद केले. पण आजचे शिष्य जे आहेत त्यांनी त्यांच्या पापामुळं दार बंद आहे. आज त्यांच्याजवळ प्रभू उभा नाहीये, म्हणून त्यांना शांती नाही. म्हणून तर ते म्हणते तुम्ही दुःखी आहात का, या इकडे, तुमचं दुःख आनंदात बदलू. पण हेच ऑलरेडी दुःखी, कारण तुम्हाला आणि मला सार्वकालिक वतन मिळेल, परंतु ह्या लोकांना कदापि हे मिळणार नाही. पुढे तो लिहित आहे, येशू आला व मध्ये उभा राहून म्हणाला तुम्हा शांती असो. असे बोलून त्याने आपले हात व कुस त्यांना दाखवली. तेव्हा प्रभूला पाहून शिष्यांना आनंद झाला. 2 नंबरला मग आनंद झाला. हे असं दिसले लय आनंद होतो. प्रभूनी, अहो याने प्रभूला सोडलं नाही. बोटच घालीन म्हटला, कुशीत हातच घालीन. प्रभू तू सत्यच आहे ना, तर मग असंच कर, मग फलनच होईल. तू जर आमक्याचं असलं तर मग हे कामच कर. अरे काय तुम्ही प्रभूला काय नेमकं काय समजलं, काही कळा नाही. त्या काळात पण हे दार बंद केले. यांनी सुरुवातीला विश्वास ठेवला नाही, परंतु ज्यावेळेस प्रभू येशूने हाताच्या खुणा दाखवल्या, पायाच्या खुणा दाखवल्या, कुशीत भाला भोसकलेले खून दाखवले, तो डोक्यातून त्या काट्याचं मुकुट घातल्यामुळे जे रक्ताचे वन असतील ते दाखवले, तव कुठंतरी यांना आनंद झाला. म्हणजे आम्हाला दिल्यावर लय आनंद, लय गोड आहे का नाही? नाही, आम्हाला लय दिल्यावर लय गोड आणि नाही दिल्यावर बंद. आजची सेवा अशा प्रकारची आहे. म्हणून कृपया अशा खोट्या भविष्यवक्त्यापासून, खोट्या प्रॉफिसाई करणाऱ्यापासून, खोटे प्रकटीकरण सांगणाऱ्यापासून, खोटा दृष्टांत, खोटं स्वप्न, खोटा सकून, खोटे पूर्वसंकेत, खोट्या देवाच्या नावाखाली लुटणाऱ्या सर्व लुटारूंच्या टोळ्यापासून कृपया सावधान राहा. अन्यथा पुन्हा एक वार तुम्हाला सावध करण्यासाठी पुन्हा एक वार काही संधी मिळेल नाही मिळेल माहिती नाही. आणि मग पुढे तो लिहित आहे, असे बोलून त्यांनी आपले हात व कोस त्यांना दाखवली. तेव्हा प्रभूला पाहून शिष्यांना आनंद झाला. येशू पुन्हा त्यांना म्हणाला तुम्हाला शांती असो. जसे पित्याने मला पाठवले तसे मीही तुम्हाला पाठवतो. जसं पित्याने मला पाठवलाय
तसं मीही तुम्हाला पाठवतो. प्रभूने आम्हाला भीक मागायला नाही पाठवलं. प्रभूने आम्हाला लोकांना लुटायला नाही पाठवलं. प्रभूने आम्हाला जे याजक पण दिलंय ना ते टाळेकर हात ठेवून 25,000 10,000 5,000 घ्यायला नाही पाठवलं. हाय तर कुठं उठते सुटत आणि लोकांना काही थोडीशा भेजा नाही राहिला. माती भरली का बटाटे भरलीत का काही वाळू भरली काही कळलं ना का भुसा आहे. एवढं समजून उमजून सुद्धा त्यांच्याच याच्यात दानपात्रात टाकणार. गरीब सेवकाला नाही देणार आहे का नाही. अनाथ गरीबांना नाही देणार. सायकलीवर मोटरसायकल नाही परंतु पायी सेवा करणाऱ्याला नाही देणार. सत्य प्रचारकाला चुकूनही नाही देणार. बायबल तर सांगतंय की जो वचनाची सेवा करतो दुप्पट सन्मानास योग्य असावा. आमचा तर अर्धाही पण सन्मान नाही करीत. आणि जे फसवित त्यांना 10 पट सन्मान, 10 पट वर्गणीय, 10 पट दशमांशांना, दशमांशापेक्षा जादा देणगी, दान, अर्पण, भेटी, वाढदिवसाच्या प्रेझेंट. आणि खऱ्या प्रचारकाला काय त्याचं काय मिनिस्ट्री करा. परंतु येणाऱ्या दिवसामध्ये याचा हिशोब तुम्हाला पण द्यावा लागेल. काळजी नका करू. असे बोलून त्यांच्यावर फुंकर टाकला आणि त्यांना म्हटले पवित्र आत्म्याचा स्वीकार करा. शिष्यावर पवित्र आत्मा असतो, याजकावर पवित्र आत्मा असतो, पाळक साहेबावर पवित्र आत्मा असतो, फादरवर पवित्र आत्मा असतो. जे कोणी देवाचे सेवक आहेत ते परमेश्वराकडे आलेले आहेत, परमेश्वराची सेवा करतात, त्यांच्यावर पवित्र आत्मा असतो. परंतु बाकीच्यांनी तो गहाण ठेवला. 98% लोकांनी पवित्र आत्म्याला गहाण ठेवलं आणि 2% लोकांनी आत्म्याला प्रज्वलित आणि टवटवीत केलं. ज्या कोणाच्या पापाची क्षमा तुम्ही करीता त्याची क्षमा झाली आहे आणि ज्या कोणाची तुम्ही तशीच ठेवता ती तशीच ठेवलेली आहे. म्हणून आम्ही एकमेकांना क्षमा करावी, एकमेकांच्या पापांची अपराधांची क्षमा करावी. म्हणजे तुम्ही केलेल्या पापांची जर मी क्षमा केली तर ती क्षमा होईल. मी केलेल्या पापांची जर तुम्ही मला क्षमा केली तर ती क्षमा होईल. असं करून आम्ही जे सर्वजण पापी आहोत आम्ही जर परमेश्वराला क्षमा मागितली तर आमच्या संपूर्ण पापांची क्षमा होईल आणि निश्चित अर्थाने आपण निष्कपट, निष्कलंक, निष्पाप जो कोकरा प्रभू येशू ख्रिस्ताच्या रक्ताने तुम्हाला आणि मला त्याने विकत घेतलं त्या परमेश्वराच्या राज्यामध्ये आमचं जीवन सफळ होईल. परमेश्वराच्या नावाला धन्यवाद देऊया. या ठिकाणी आपल्याला थांबावं लागेल. पुढच्या काही भागामध्ये देखील आपण पुढच्या भागामध्ये 38व्या क्रमांकाच्या भागामध्ये योहान सुवर्तनामधूनच चिंतन म्हणून अध्ययन करणार आहोत. पुन्हा एक वार लाईव्ह सेशनला जोडणारे सर्व देवाचे अभिषिक्त सेवक सेविका, विश्वासणारे भाऊ बहीण आई वडील या प्रत्येकाचं मी पास्टर राजू हल्लाड अहमदनगर मधून मनापासून हार्दिक स्वागत करतो. येऊया प्रार्थना विनंती करूया. पवित्र थोरसे नदीस दे बापा, जसे आहोत तसे तुझ्या पवित्र हातामध्ये येत आहोत. प्रभू येशू ख्रिस्ताच्या प्रेमाने सामर्थ्यवान नावात प्रार्थना विनंती करतो आमच्या भारत देशासाठी. भारत देशातील सर्व राज्य विशेष करून महाराष्ट्र राज्य, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री मान्य उद्धवजी साहेब, त्यांचे सर्व सहकारी टीम, विरोधी पक्ष नेते मान्य देवेंद्र फडणवीस साहेब, त्यांचे सर्व सहकारी टीम, सर्व पोलीस डिपार्टमेंट, डॉक्टर्स, नर्स, सेवा संस्था, देवाचे अभिषिक्त सेवक सेविका, विश्वासणारे भाऊ बहीण आई वडील, सर्व मित्र आप्तेष्ट स्नेही, लाईव्ह सेशनला जोडणारी यानंतर पाहणारी येशूच्या नावात मी प्रार्थना विनंतीत आठवण ठेवतो. भारत देशाच्या सरहदीचं संरक्षण करणारे मिलिटरी फोर्स जवान, कमांडोज, त्यांचे कुटुंबीय, देशाला अन्नधान्याने सुजलम सुफलम करणारे शेतकरी वर्ग, त्यांच्या समस्या, त्याच प्रकारे आमच्या कौटुंबिक गरजा येशूच्या नावात पूर्ण कर. येणाऱ्या सर्व गोष्टी आमच्यासाठी कल्याणकारक असू दे, कारण सार्वकालिक वचनाचे वचन तुझ्याकडे आहे, सार्वकालिक जीवनाचं वचन तुझ्याकडे आहे आणि आम्ही तुझ्याकडे आत्म्याने निखरेपणाने तुझी सेवा करावी, जीवन जगावं यासाठी आम्हाला मार्गदर्शन कर. सर्व आदर गौरव सन्मान तुला दे. ख्रिस्त येशू जो होता, जो आहे, जो येणार आहे, त्या पवित्र प्रभू येशू ख्रिस्ताच्या प्रेमाने सामर्थ्यवान नावात छोटीशी प्रार्थना मागतो. स्वर्गीय पिता होय, आमेन. प्रभू येशू रक्त की जय, प्रभू येशू रक्त की जय, प्रभू येशू रक्ताचा जयकार असो. आमेन, आमेन, आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया.